द्रष्टुमनेनैव ते चक्षुर्नियोगमैश्वरं तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा पूर्वार्धामध्ये श्रवण केल्यानंतर जो 10व्या अध्यायापासून उत्तरार्ध प्रारंभ झालेला आहे त्याच्यामध्ये विभूती योगाचं श्रवण केलं आणि नंतर हा विश्वरूप दर्शन योग नावाचा 11 अध्याय प्रारंभ झाला. ह्या अध्यायामध्ये आपल्या आत्तापर्यंत केलेल्या श्रवणाची परिणती किंवा फलश्रुती काय झाली हे सांगितलं. अर्जुन भगवंताला म्हणतो, मदनुग्राह्य परमं गुह्यमाध्यात्मसंज्ञितम यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोयम विगतो मम. माझा अविवेक पूर्णपणे नाहीसा झालेला आहे आणि हे कार्य केवळ तुझे अकारण करुणावरुणालय असणाऱ्या तुझी परमात्म्याची माझ्यावर असणारी निस्सीम अनुकंपा हे त्याचं कारण आहे असं सांगतो. आणि भगवंताची स्तुती करत करत आता आपल्या अंतकरणात असणारी जी उत्कट इच्छा किंवा उत्कंठा ती सांगतो की मला हे विश्वरूप दर्शनाची इच्छा आहे, पण ह्या विश्वरूप दर्शनाचा अधिकार जर माझ्या ठिकाणी असेल तर मला ते दाखवा, नाही तर मग तुझी योग्यता नाही असं मला सांगा आणि मग मला ते विश्वरूप दिसणार नाही. परंतु भगवंताचं अर्जुनावर असणारं या आत्यंतिक प्रेम, त्यामुळं भगवंताने अर्जुनाची इच्छा पाहिली की लगेच त्याला विश्वरूप दाखवायला आरंभ केला. परंतु विश्वरूप दाखवत असताना भगवान त्याला सांगतात, पश्चिमे पार्थरूपानी शतोशोथ सहस्रशा नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनीच. या ठिकाणी ही जी माझी असणारी अनंत रूप आहेत ही तू आता तत्काल पहा. तुझी इच्छाच आहे तर या ठिकाणी तू ही रूप पहा. आणि तू म्हटला होता की अर्जुन म्हटला होता, मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो ततो योगेश्वर ततो मे त्वं दर्शय आत्मानम व्ययम. तुझं असणारं हे अविनाशी विश्वरूप मला योग्यता असेल तर दाखव. परंतु भगवान त्या ठिकाणी अर्जुनाला दिव्य दृष्टी देण्याचे विसरले आणि त्याला मात्र म्हणायला लागले की पश्चादित्यान वसून रुद्रान अश्विनव मरुतस्तथा बहुन्यदृष्टपर्वानी पश्चाश्चर्यानी भारत. मी तू हे अष्टवसू पहा, हे अश्विनी कुमार पहा, 49 मरुद्गण पहा, अशा प्रकारे 12 आदित्य पहा, इतरही काही आश्चर्यकारक किंवा चमत्कृतीपूर्ण असणारी माझी रूप पहा असं भगवान म्हणतात त्याला. नंतर भगवंताच्या अर्जुनाच्या चेहऱ्याकडं जेव्हा एक नजर गेली त्या दृष्टिक्षेपात भगवंताला असं वाटलं, येत कापा हा उगला म्हणून श्रीकृष्णे जवळ पाहिला. या ठिकाणी भगवान म्हणतात की हा अर्जुन या ठिकाणी उगला म्हणजे स्तब्ध निवांत आहे. याच्या चेहऱ्यावर हे विश्वरूप पाहिल्यानंतर जे काही अद्भुत रस याच्या अंतकरणात उत्पन्न व्हायला पाहिजे हे एकदम आत्तापर्यंत कधीच न पाहिलेलं असं हे विश्वरूप दर्शन मला होत आहे. या भाग्याने काहीतरी अद्भुतता चमत्कृती त्याच्या चेहऱ्यावर प्रगट व्हायला पाहिजे. परंतु अर्जुनाचा चेहरा जसाच्या तसाच आहे. आरतीचे लेणे लेला तैसाचे आहे. पूर्वी जे काही आरती म्हणजे त्याच्या अंतकरणात उत्कंठा होती तसं भगवान म्हणतात हे रूप पहा पश्चादित्यान. त्याला काय आदित्य दिसत नाही, वसून त्या ठिकाणी अष्टवसूही दिसत नाही, रुद्र 11 रुद्रही दिसत नाही. अशा प्रकारचे आणि अनेक विविध अशा प्रकारची रूप तू पहा असं म्हणताना अर्जुन जसं पूर्वीची उत्कंठा होती त्याच्याच उत्कंठेने युक्त भगवंताच्या चेहऱ्याकडं पाहत आहे असं भगवंताला जाणवलं की भगवान म्हणतात, आयशे विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्यपूर्णे तो देखत आहे की नाही न म्हणे निवांत चेहरू. मी आता हे पाहतो असंही म्हणे ना, देवा मला हे दिसत नाहीत असंही म्हणे ना. हे सगळं पाहिल्यावर आणि त्याची पूर्वीची जी उत्कंठा होती विश्वरूप दर्शनाची ती जशीच्या तशीच जागृत आहे अशा प्रकारचं भगवंताच्या लक्षात आलं. आणि
मग भगवान हे काय आहे, अंतर्यामी आहेत, सर्वज्ञ आहेत. भगवंताचे हे जेव्हा ध्यानी आलं तेव्हा भगवान म्हणतात, न तुमाम शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामी ते चक्षु पश्य मे योगमेश्वरम. भगवान म्हणतात, न तू माम शक्यसे द्रष्टुम अनेन एव स्वचक्षुषा दिव्यम ददामी ते चक्षु पश्य मे योगमेश्वरम. तू स्वचक्षुषा माम द्रष्टुम अनेन एव स्वचक्षुषा माम द्रष्टुम न शक्यसे ते दिव्यम चक्षु ददामी मे परमम योगम ऐश्वरम पश्य. किंवा ऐश्वरम मे ऐश्वरम परमम ऐश्वरम योगम पश्य. भगवान म्हणतात, हे अर्जुना, अनेन एव चक्ष तू म्हणजे परंतु म्हणजे हे मी तुला दाखवलं, परंतु तू निवांत आहेस, तुला कळलं नाही. याचं कारण काय आहे, तुला मी दिव्य चक्षु दिले नाही. कारण दिव्य चक्षुशिवाय ह्या विश्वरूपाचं दर्शन होणं शक्य नाही. आणि तुझ्या अर्थी शांत दांत असा जसा आहे तसाच पूर्वीप्रमाणे उत्कंठेने युक्त असा दिसतोस, त्याचाच अर्थ झाला तू. परंतु अनेन एव ह्याच चर्मचक्षुषा म्हणजे ह्या चक्षुषा म्हणजे तुझ्या केवळ हे असणारे जे चर्मचक्षु आहेत, या चर्मचक्षुने माम द्रष्टुम न शक्यसे, तू मला पाहू शकत नाही. म्हणून आता ते तुला दिव्यम चक्षु ददामी, मी तुला आता दिव्य अशा प्रकारचे चक्षु, दिव्य नेत्र तुला मी देत आहेस. आणि मे ऐश्वरम योगम पश्य, माझा ऐश्वरम योग म्हणजे ईश्वर संबंधाने असणारं जे माझं स्वरूप आहे ते किंवा सामर्थ्य आहे ते तू आता पहा. म्हणजे ऐश्वर्यम योग म्हणजे माझ्या ठिकाणी असणारा, भाष्यकारांनी लिहिलं की मम नाम मे ऐश्वरम योगम पश्य ईश्वरस्य मम ऐश्वरम योगम नाम योगशक्त्यातिशयम. माझ्या ठिकाणी किती योगशक्ती आहे, योगशक्ती चा अतिशय म्हणजे किती आधिक्य आहे, म्हणजे मी किती शक्तीनं संपन्न आहे, म्हणून तर मला म्हणतात योगेश्वर. ते तू आता ह्या माझ्या ठिकाणी असणाऱ्या शक्त्यतिशय, त्यामुळं मी तुला कसा दिव्य चक्षु देतो आणि तुला ह्या विश्वरूपाचं कसं दर्शन होतं याचा तू आता अनुभव घे किंवा अनुभूती घे असं म्हणतात. पश्य मे मम किंवा मे ऐश्वरम योगम पश्य. ऐश्वरम योगम नाम योगशक्त्यातिशयम. ह्या योगशक्तीचं माझ्या ठिकाणी असणारं जे निरतिशयता आहे किंवा आधिक्य आहे ते तू आता पहा असं म्हणतात. आता माऊली सांगतात, मग म्हणे उत्कंठे ओहट न पडे, अजूनी सुखाची सोय न सापडे, परी दाविले ते पुढे ना कळेची या. पाठीमागं पाहिला आपण येत कापा हा उगला, हा अर्जुन निवांतच आहे. आणि असं श्रीकृष्णे जेव्हा पाहिला, श्रीकृष्ण परमात्म्याने जेव्हा पाहिलं की अर्जुनाच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा हावभाव दिसत नाही, तो तसाच पूर्वीच्या प्रमाणे उत्कंठेने युक्त असा आहे. कसा आरतीचे लेणे लिहिला त्यांनी, जणू काही आपल्या अंतकरणामध्ये ही उत्कंठा म्हणजे भगवत स्वरूपाला विश्वरूपाला पाहण्याची इच्छा, हाच कोणी आरतीरूप अलंकार त्यांनी धारण केलेला आहे. आणि पूर्वी जशी उत्कंठेचा अलंकार होता म्हणजे जसा उत्कंठेने युक्त होता, आता एवढे द्वादश रुद्र द्वादश आदित्य एकादश रुद्र अष्टवसू हे पहा, आणखी पहा असं म्हणतो, तरीसुद्धा अर्जुन काही पाहत आहे असं दिसत नाही. उलट त्याला अजून ते माझ्या मुखातून जे उच्चारण होत आहे त्या पद बाहेर पडतात, पण त्या पदाच्या अर्थ जे असणारे विश्वरूपातले पदार्थ ते मात्र त्याला दिसत नाही. हे भगवंताच्या ध्यानी आलं. आणि मग म्हणे, आणि मग भगवान परमात्मा म्हणतात की उत्कंठे ओहट म्हणजे हे याला म्हणतात स्वगत, म्हणजे स्वतःशी परमात्मा बोलतात. मग म्हणे, मग आपल्या मनातल्या मनात परमात्मा म्हणतात उत्कंठे ओहट न पडे. याची जी उत्कंठा आहे तिला काही प्रकारचा म्हणजे त्याला काय म्हणतो ओसरणं
जसा पूर आहे आणि त्या पूर ओसरला म्हणतो किंवा ओहोटीला लागला, किंवा भरती म्हणतो समुद्राला पौर्णिमेला येते, नंतर त्याला ओहोटी लागते, ती कमी होते. तसं याची जी उत्कंठा होती, जशी जशी त्याची उत्कंठेप्रमाणे त्याला अपेक्षित असणारं विश्वरूप जर दाखवलं असतं तर त्याची उत्कंठा हळूहळू कमी झाली असती, तिला ओसरली असती, पण उत्कंठे ओहोट न पडे. परंतु त्या उत्कंठा मात्र कमी होत नाही, अजूनही त्याला वाटतं की हे मला पाहायचंच आहे असं. बरं, अजूनही सुखाची सोय न सापडे, आणि याची जर उत्कंठा जितकी शमली असती तर काय झालं असतं की त्याला सुख वाढलं असतं. सुख घडोघडी वाढ, जसं जसं विश्वरूपाचे पदार्थ दिसतील किंवा विश्वरूप दिसेल तसं तसं त्याला सुख वाढलं असतं. परंतु इथं सुखाची सोय न सापडे, याला सुखाचा सोय म्हणजे मार्गच अजून मिळाला नाही. म्हणजे याच्या अंतःकरणात यत्किंचितही सुख वृद्धिंगत झालेलं नाही किंवा सुख उत्पन्न झालेलं नाही. जर विश्वरूप मी म्हटलं पहा, आणि जर हे विश्वरूप त्याला दिसला असतं तर दोन गोष्टी झाल्या असत्या. याच्या ठिकाणी हळूहळू आनंद वाढू लागला असता, आणि दुसरी गोष्ट याची जी अभिलाषा पूर्ण झाल्यामुळं त्याची जी जिज्ञासा आहे त्या जिज्ञासेचं काही ना काही शमन झालेलं दिसलं असतं. परंतु बरं, परी दाविले, आणि अशा परंतु मी जर नाही म्हणा याचं होत नसला, मग मी दाखवलं नाही का विश्वरूप? परी दाविले, मी त्याला विश्वरूप दाखवलं. परंतु ते म्हणतात बरं दाखवलं, पण ते या पुढे नाकळेची. परंतु त्याला विश्वरूप दाखवलं, पण दाखवलं त्याला स्पष्ट रूपतीनं विश्वरूप दिसायला पाहिजे. याचा अर्थ स्पष्ट विश्वरूप दिसत या पुढे याला ते विश्वरूप मी दाखवत असलो तरी स्पष्ट रीतीने नाकळेची, ते त्याला अनाकलनीय आहे. त्याला चांगल्या प्रकाराने त्या विश्वरूपाचं दर्शन स्पष्ट रूपाने विश्वरूपाचं दर्शन झालं नाही. हे बोलोनी देव हसिले, हासोनी देखनिया म्हणितले, आम्ही विश्वरूप तरी दाविले, परी न देखशीच तू. या ठिकाणी देखनिया आणि देखनिया ते असं पाठभेद आहे दोन्ही. तर देखनिया पाठभेद हा अधिक अर्थवाही आहे किंवा या ओघाला अनुसरून आहे. आता सांगतात हे बोलोनी देव हसले. हे बोलले म्हणजे देव मनातल्या मनात बोलले, आणि पुन्हा काय आपलेच आपल्याशी हसले. देव हे बोलोनीय देव हसिले, म्हणजे कधी कधी मनुष्य मनातल्या मनात बोलतो त्याला स्वगत म्हणतात, असं बोलले. आणि हसले पण स्वगतच. हसोनी, बरं हसल्यानंतर काय म्हणतात? म्हणितले, हसून म्हटले. कोणाला म्हटले? अर्जुनाला म्हटले. काय म्हटले? देखनिया, हे देखण्या म्हणजे हे डोळसा, म्हणजे चांगला डोळस आहे, म्हणजे पक्का आंधळा आहेस, याचा अर्थ पक्का आंधळा आहेस. आणि दुसरं एक देखनिया ते म्हणितले, आता ज्याला विश्वरूप पाहायचंय त्याला उद्देशून पाहणाऱ्या, विश्वरूपाला पाहण्याची इच्छा करणारा, असा दुरून अर्थ करावा लागतो. त्या अर्जुनाला म्हटले. आणि पहिल्यांदा जर म्हटलं हासोनी म्हणितले हे देखण्या म्हणजे हे पाहणाऱ्या, हे डोळसा अर्जुना, म्हणजे आंधळ्याला जसं म्हणावं तसं. आम्ही विश्वरूप तरी दाविले, आम्ही तुला हे सर्व विश्वरूप दाखवले, परंतु परी न देखशीच तू. आम्ही विश्वरूप दाखवलं परंतु तू न देखशीच, तू ह्या विश्वरूपाला पाहत नाही, म्हणजे तुला ह्या विश्वरूप दिसत नाही. आणि आम्ही तर दाखवलं परंतु तुला दिसत नाही. मग ज्या अर्थी आम्ही दाखवतो तर तुला दिसायलाच हवं, आणि दिसत तर नाही. याचाच अर्थ काय आहे? काहीतरी त्याच्यामध्ये प्रतिबंध आहे, विश्वरूप दर्शनामध्ये काहीतरी प्रतिबंध आहे. तो देव सांगतात यया बोला एरे विचक्षणे, म्हणितले हाजी कवनाशी उणे, तुम्ही बका करवी चांदणे, चरवू पहामा. अर्जुन देवाला कसा बोलतो? यया बोला. भगवान जेव्हा म्हणतात की आम्ही तुला विश्वरूप दाखवलं आणि तुला ते दिसत नाही, असं जेव्हा भगवान म्हणतात तव यया बोला. ह्या बोला म्हणजे ह्या परमात्म्याच्या बोला. हे जे भगवान परमात्म्याचं बोलणं आहे, हे बोलणं ऐकल्यानंतर एरे विचक्षणे म्हणितले. एर म्हणजे दुसरा कोण आहे? ज्याला उद्देशून बोलता तो आहे अर्जुन. तो एरे, आणि अर्जुनाचे विशेष काय आहे? विचक्षण आहे, म्हणजे तो बुद्धिमान आहे. आणि ते विचक्षणे म्हणितले, बुद्धिमान असणारा जो अर्जुन तो असं म्हणतो. त्यांनी असं म्हटलं हा बरोबर आहे जी, अहो देवा,
कवनाशी ते उणे, ते उणे कवनाशी. आता तुम्ही म्हणता का तू दाखवलं आणि मला दिसलं नाही, मग आता या ठिकाणी चूक कोणाची? कवनाशी उणे, कमी कोणाचं पडलं? तू कमी पडला का मी कमी पडलो? म्हणजे चूक कोणाची? कवनाशी ते उणे, कोणाजवळ कमी पडलं? म्हणजे पाहणाऱ्याजवळ काही दोष आहे का दाखवणाऱ्याचा दोष आहे? कोणाचा दोष आहे देवा? अर्जुन म्हणतो देवाला, तुम्ही बका करवी चांदीने चरवू पाहमा. तुमचं मला विश्वरूप दाखवला म्हणता ना, ते दाखवणं कसं आहे? जसं बका करवी म्हणजे एखादा बगळा असतो, बगळ्याने काय करावं? त्या आपल्या थोड्याशा उथळ पाण्यात राहून खालचे मासे फक्त त्या ठिकाणी हे करावं. बगळ्याला चंद्रामृत किंवा चंद्राच्या किरणातलं जे अमृत आहे ते त्याला हे करता येईल का? सेवन करता येईल का? मग त्या चांदण्यामध्ये असणारं जे चंद्रामृत ते सेवन करण्याचं सामर्थ्य कोणाला आहे? चकोराला आहे. आणि तुम्ही कोणाला चांदण्यातला अमृत कोणाला खाऊ घालायला लागले? बगळ्याला. असं तो म्हणतो. बकाकर काय हे? गुरु शिष्य सत्पथामध्ये किंवा देवभक्तामध्ये अशा प्रकारचा जर संवाद चालेल तर त्याचा प्रवास साक्षात्काराच्या दृष्टीने जवळजवळ जातो. ऐक, कारण ही अर्जुनाचीच पद्धत आहे. अर्जुन देवाला काय म्हणतो? तुम्ही बगळ्या, वास्तविक असं मला लागलं का शिकवायला? बाबा म्हणत असतात मला शिकवतो का? तसं या ठिकाणी बका करवी चांदणे, बगळ्याच्या द्वारा चांदण्याचं काय चरवू पाहा, मग ते चारवीत आहात म्हणजे सेवन करू पाहत आहात. बगळ्याला कुठं चांदणं हे करता येईल का? सेवन करता येईल का? त्याचा अधिकार नाही. आणि त्याला तुम्ही चांदणं सेवन करण्याची किंवा चंद्रामृत सेवन करण्याची इच्छा करता. हा हो उठोन या आरिसा, आंधळिया दाऊ बैसा, बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणीव करा. आपल्याला तत्त्वज्ञान असो, सगुण साक्षात्कार असो, गुरु शिष्याच्या सेवेमध्ये असो, हे अशा प्रकारे वास्तविक एक दृष्टांत सांगितला तर पुरे नाही का? पण असा संवाद झाला तर वादे वादे जायते तत्वबोध. हा अशा प्रकारच्या संवादातून करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, असा ही संवादाची पद्धती आहे. अर्थात श्रीगुरूंचं असणारं व्यापक अंतकरण की ज्याला आपण म्हणतात ना वज्रादपी कठोरानी मृदुनी कुसुमादपी लोकोत्तराणम चेतांशी कोही विज्ञातुम अर्हती. वज्रापेक्षा कठोर प्रसंगाला आणि फुलापेक्षा कोमल असं श्रीगुरूचं अंतकरण आणि सुमनू शुद्धमती आनंदकू अनन्यगती असं असणारं शिष्याचं अंतकरण. आणि ह्या दोघांचा जर संवाद चालला तर ह्या संवादातून संवादातही आनंद आहे आणि संवादाचं फल तोही काय आहे? आनंदच आहे. म्हणून या ठिकाणी आनंदाच्या डोहात आनंदाच्या लाटा अशा प्रकारचा संवाद करता करता इथं माऊलीने काय एक प्रतिज्ञाच केली, हे बोलता बोलता तुम्हाला ब्रह्म साक्षात्कार होईल अशा अर्थाची होईल. संवादाचे निमिषे जे अव्यवहार्य वस्तू असे ते भोगीचे की जैसे आरिसा रूप दर्पणी रूप असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी अव्यवहार्य असणारा परमात्मा, अतिंद्रिय असणारा परमात्मा ह्या संवादाच्या निमित्ताने तुम्हाला आरशात आपलं प्रतिबिंब इतकं स्पष्ट दिसतं, त्याप्रमाणे आपल्याला ह्या संवादामध्ये आपल्या स्वरूपाचा परिचय होईल. पण तो संवादाचा स्तर ह्या अशा प्रकारचा असला पाहिजे. म्हणून सांगतात हा हो, हा म्हणजे आणखी देवा, आणखीनही देवा, हा हो, आणि हे देवा अजूनही आहे का? उठोन या आरिसा, आंधळिया दाऊ बैसा, बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणीव करा. तुम्ही काय करता? आरिसा उठून या, आरसा चांगला उठला म्हणजे घासून पुसून स्वच्छ केला आणि तो आरसा कोणाला दावला? आंधळिया दाऊ बैसा. आणि समोर एक आंधळा मनुष्य आहे, त्या आंधळ्या मनुष्याला तो आरसा तुम्ही दाखवायला लागले. आता तू चांगला तुझा चेहरा काय कर? निहाळून पहा. आता हे कुठं काही ह्याला काय अर्थ आहे का? बरं, तर अजून हे दृष्टांतच नाही, अजून तुम्हाला दुसरा दृष्टांत सांगतो. बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणीव करा. एखादा मनुष्य बहिरा आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही पंचम स्वरामध्ये चांगलं कोकिळेसारखं गायन केलं, त्याला काय उपयोग आहे का? काहीही उपयोग नाही. मकरंद कणाचा चारा जानता घालूनी दरदोरा, वाया धाडा शारंग धरा कोपा कवना. माऊलींचं जे म्हणजे उद्दिष्टच आहे, वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा. सहज गप्पा मारता मारता माऊली काव्य आणतात. वाणीमध्ये
काव्यामध्ये रस अलंकार काय नवरसी भरवी सागरू मांडवी उचित रत्नाचे आगरू आणि त्याच्यातच भावार्थाचे गिरीवरू निपजवी माये किंवा अलंकार जे आहेत त्या अलंकाराने ह्या शब्दांना आणखी शोभा आणतात अलंकाराच्या योजनेने किंवा त्याच्या माध्यमातून. परंतु असे दृष्टांत बोलतात. मकरंद कणाचा चारा जाणता घालूनी दरदुरा वाया धाडा शार्ंगधरा कोपा कवना. आपले ते इरले महाराज आहे ना ते म्हणायचे ज्ञानेश्वरीच्या 9 अध्याय 9000 ओव्या आहेत. त्या 9000 ओव्यातले जे दृष्टांत आहेत हे जे दृष्टांत त्याच्या दृष्टांत सांगणाऱ्या भरपूर ओव्या आहे त्या कमी करायच्या. ते म्हणजे त्या कमी करायच्या म्हणजे सिद्धांत घ्यायचे. आणि मग जर तुम्हाला ज्ञानोबरायांचं जे स्वतंत्र वार्तिक आहे ते सोडून द्यायचं. म्हणजे त्यांची म्हणण्याची पद्धती अशी होती की ते वार्तिक सोडले तर सिद्धांताच्या ओव्या फार थोडे आहेत असं ते म्हणायचे. ओव्या काही इतक्या नाही आणि त्यामुळे एकतरी ओव्या अनुभवावी म्हणजे सिद्धांत आपल्याला लवकर कळून घ्यावा असं ते म्हणायचे. तर इथं मकरंद कणाचा चारा अजून सांगतं. मकरंद कणाचा चारा जाणता घालूनी दरदुरा वाया धाडा शार्ंगधरा कोपा कवना. एकाने काय केलं मकरंद कणाचा चारा. मकरंद म्हणजे जो पुष्प आहे पुष्पाच्या त्या गाभ्यात असणारा जो सुगंध आहे त्या मकरंद कणाचा त्याचा चारा आणि दरदुरा जाणता दरदुरा घालून. जाणता म्हणजे जाणून बुजून एखाद्या माणसाने त्या पुष्परसाच्या फुलातील असणारा जो मकरंद आहे सुगंधाचा भाग आहे तो घेतला किंवा त्याच्यामध्ये असणारा मध तो घेतला आणि तो जाणता माहीत आहे की हा मकरंद कणाचा चारा कोण खाऊ शकेल हे माहीत आहे पण जाणून देखील दरदुरा घाली. तो कोणाला घातला तो घास दरदूर म्हणजे बेडूक त्या बेडकाला घालायला लागला. तर बेडूकाला त्या मकरंद कणाचं सेवन करता येईल का? नाही. मकरंदाचं सेवन करणारा कोण आहे? भ्रमर आहे की नाही. भ्रमराला घालायला पाहिजे बेडूकाला घालून उपयोग नाही. त्यामुळं होतं काय वाया धाडा. तुम्ही तसं केलं तर तुम्ही करता व्यर्थ घालवता. आणि हे शार्ंगधरा म्हणजे शार्ंग नावाचं धनुष्य धारण करणाऱ्या हे परमात्मन कवना कोपा. तुमचं चुकलं. मकरंद कणाचा चारा बेडकाला घालतात आणि पुन्हा अरे याला सेवनच करता येत नाही हा याचा काय उपयोगच नाही. ही उपयोगिता किंवा त्याचं व्यर्थता आणलं कोणी? वाया धाडा. तुम्ही व्यर्थ दवडलं त्या ठिकाणी आणि कवना कोपा आणि कोणावर रागावता असं तो म्हणतो. जे आतींद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीचे भागा फिटले ते तुम्ही चर्मचक्षू पुढे सुदले मी कैसेनी देखे. आता म्हणतात ज्याला अतींद्रिय म्हणजे परमात्मा कसा आहे? परमात्मा हा अतींद्रिय आहे म्हणजे कोणत्याही इंद्रियांना विषय न होणारा आहे असा परमात्मा. त्याचं स्वरूपच असे नाही रंग नाही रूप नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुही रघुराया. असं जर परमात्मा असेल तर तो कोणत्या इंद्रियांना विषय होईल? अर्थात इंद्रियांना विषय होणार नाही. जे अतींद्रिय जे इंद्रियांना अविषय आहे असं म्हणून व्यवस्थिले असं म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे. व्यवस्थिले म्हणजे असं निरूपण केलेलं आहे. कोणी निरूपण केले? जे वेदशास्त्रांनी परमात्मा हा अतींद्रिय आहे तो इंद्रियांना अगोचर आहे असं वर्णन केलेलं आहे. मग हा परमात्मा कोणत्या इंद्रियांना प्राप्त होत नाही इंद्रियांचा विषय होत नाही तर मग तो कोणाला? केवळ ज्ञानदृष्टीच्या भागा फिटले. ह्या ठिकाणी ज्ञानदृष्टी केवळ हा या ठिकाणी चरमचक्षुनी पाहिला जाऊ शकत नाही. हा दिव्य चक्षुनी पाहिला जातो. दिव्य चक्षु म्हणजे लौकिक दृष्टीनं नाही तर अलौकिक असणाऱ्या ज्ञानदृष्टीचा हा विषय आहे आणि त्याला भागा फिटले म्हणजे त्या पुरुषाला ते प्राप्त झालं. हे वाक्प्रचार आहे. भागा फिटणं म्हणजे त्याच्या वाट्याला येणं किंवा त्याला प्राप्त होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. काल एक अमेरिकेचं जोड पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी साक्षात्काराचं काय स्वरूप आहे असं विचारलं. साक्षात्काराचं काय स्वरूप आहे तर त्यांना हे सर्वात किंवा हे भारतीय लोक भोळे आहेत आणि हे फक्त पांडुरंगाची उपासना कृष्णाची उपासना करतात आकाराची उपासना करतात आणि यांनी परमात्मा जो आहे तो परमात्मा इंद्रियांचा विषय म्हणून त्यांना प्राप्त होतो असं मानलेलं आहे. आणि तशा प्रकारचं सगुण साक्षात्कार होणं शक्य नाही कारण त्यांची तर
चर्चेची सुरुवात इथपासून होती का ईश्वर मानलाच पाहिजे का, आहेच का, तर असलेला त्याला आकाराला कसा असू शकतो, असला तर दिसत का नाही, असे बरेच त्यांचे प्रश्न होते. पण त्याच्यामध्ये जेव्हा हे परमात्म्याचं स्वरूप अतींद्रिय आहे आणि ते ज्ञानचक्षु, म्हणजे त्यांना हे नाही सांगितलं की अतींद्रिय असणारा परमात्मा आत्मत्वाने कळतो किंवा इंद्रियांना विषय होत नाही असं साक्षात्कार होतो. ऐक नाही, मन बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास. आता एवढं त्यांना 1 तासात आणि अर्ध्या तासात काय बोलता येईल, पण त्यांना सांगितलं इंद्रियांचा विषय नसतो, तो ज्ञानदृष्टीला परमात्मा विषय होतो. म्हणजे याला ज्ञानदृष्टी पाहिजे. म्हणजे हे त्यांना किमान इंद्रिय म्हणजे ही भौतिक ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय यांचा विषय नाही, पण बुद्धीचा विषय आहे. म्हणजे बुद्धीनं तो कळतो. ते म्हणे आता आम्हाला साक्षात्काराचं स्वरूप स्पष्ट झालं. आता यांनी काय माती होणार आहे स्पष्ट, पण ते म्हणले एवढं तरी कळलं नाही तर आम्ही हे सगळे लोक भोळे आहेत आणि हे फक्त काहीतरी आकाराची कल्पना करता भावनेने पाहतात, आयुष्य घालवतात. आणि जो परमात्मा आहे तो आहे की नाही इथपासून सुरुवात आहे. पुन्हा त्याच्या स्वरूपाबद्दलही संशय आहे. आणि त्याचा यांना त्यांच्याबरोबर खेळला आणि त्यांच्याबरोबर त्यांची हलकी कामं केली, ह्या यांनी केलेल्या कल्पना वाटतमध्ये. म्हणून हे परमात्मा हा जर ज्ञानदृष्टीचाच विषय असेल तर मग आम्हाला ही गोष्ट चांगली मान्य झाली. त्यांना आनंद वाटला त्याच्यामध्ये. जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ ज्ञानदृष्टीच्या भागा फिटले. केवळ जे ज्ञानदृष्टी आहे तर त्या ज्ञानचक्षुच्या द्वाराच ते प्राप्त होतं असं अर्जुन म्हणतो. म्हणजे अर्जुनाची एवढी निश्चित आहे का विश्वरूप दर्शन हे अतींद्रिय आहे. आणि ते कशाने प्राप्त होईल, ते दिव्यदृष्टी असेल, अलौकिक दृष्टी असेल, ज्ञानदृष्टी, तर त्या ज्ञानदृष्टीला भागा फिटले त्यालाच ते वाटायला येईल. आणि पुन्हा तो सांगतो ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुचले. आणि तुम्ही ते दिव्य विश्वरूप कोणापुढं, आमचे जे कातडीचे नेत्र आहेत त्याला काय म्हणतो चर्मचक्षु, आणि त्याच्यापुढे सुदले, त्यांच्यापुढे हे ठेवलं काय विश्वरूप दर्शन. सुदले तर सोदले असा एक पाठ आहे. जास्त करून ज्ञानेश्वरीमध्ये सुदले असा पाठ आहे. म्हणजे ते तुम्ही आमच्या पुढं ठेवलेलं आहे. आणि जर ते विश्वरूप जे ज्ञानदृष्टीशिवाय कळूच शकत नाही, ते जर चर्मचक्षु पुढं विश्वरूप तुम्ही ठेवलं तर मी कैसेनी देखे, मी त्याला कसं बरं पाहिल. अर्थात मला पाहणं शक्य नाही. आक्षेपार्थ नाही तो, मी कैसेनी देखे, मी कसं पाहिल, कसंही कधीही पाहणं आणि कशाही रीतीनं पाहणं शक्य नाही असं. परी हे तुमचे उणे न बोलावे, मीच साहे तेची बरवे, येथ आथी म्हणितले देवे मानू बापा. याच्यामध्ये आहे ना, त्या मूळच्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे आपल्या काव्यामध्ये प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक, स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, दंड ह्या गोष्टींचे काव्यामध्ये आवश्यक नाही. इथंच नाही, संस्कृतमध्ये सुद्धा नाही. संस्कृतमध्ये सुद्धा हे दंड वगैरे देतात. याच्या पलीकडं काही जर तुम्हाला हे गोष्ट संस्कृतचं खूप ज्ञान असेल, ते व्याकरणसुद्धा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये लागतील तर काही गोष्टी, नाहीतर कळतच नाही. म्हणून ह्या माग वगैरे कालिदासाचं अवघड का झालं आहे याच्याचमुळं, कोणत्या अन्वयात कुठं कोणत्या शब्दाचे कोण कोणाचं विशेषण करायचं हेच कळत नाही. म्हणून ह्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे ना सगळे आपण त्याचे ते पूर्णविराम अवतरणं दिले. त्यामुळे जर माणूस शांतपणाने वाचेल तर त्याला लवकर अनेक सार्थ ज्ञानेश्वरी पाहून त्याची बुद्धी त्या ठिकाणी एखाद्या वेळेस त्याची साशंक राहील. पण ह्याच्यामध्ये ही जर अवतरणं लक्षात ठेवली तर एकदम स्वामी स्वरूपानंदांनी ही सगळी अवतरणं दिलेली. आणि दादांनी त्याच्यात आणखीन हजारो टाकलीत. पुन्हा त्यांनी सारखं त्याचा विचार केला, करून ती आणखी टाकली. त्यामुळे आणखी सोपं झालं. आता बघा अर्जुन काय म्हणतो, परंतु हे तुमचे उणे न बोलावे. परंतु हे तुमचं उणं जे आहे, तुमच्या ठिकाणी काय चूक आहे, तुमचा काय दोष आहे ते न बोलावे. मोठ्या माणसाला कोणी बोलावं, उणे न बोलावे हे म्हणणं म्हणजे बोलल्यासारखंच झालं. तुमचं उणं आहे हे सांग, तुमचं उणं कोणी सांगावं, ही अशी बोलण्याची खुबी पाहिजे व्यवहारामध्ये. तुमचे उणे न बोलावे, हे तुमचं काय कमी, तुमच्या ठिकाणी काय कमतरता, काय सदोषता आहे ती न बोललेली चांगली. न बोललेली चांगली म्हणजे बोलूनच गेले आहे की नाही. मीचीच आहे हे कोण सहन करू जाणं, मीचीच आहे हे मीच सहन करू जाणं, मीच सहन करू शकतो. बरं नाही करावं तर काय, तुमच्यासारख्या मोठ्या माणसाचं साहे तेची बरवे, तेच चांगलं आहे. म्हणजे तुमचं सहन करणं, मोठ्या माणसाला उलट उत्तरं देणं, त्याचं दोषारोपण करणं, त्याचं छिद्रान्वेषण करणं हे काही सामान्य मनुष्याचं काम नाही महापुरुषाच्या पुढं. म्हणून तेच बरोबर आहे. तर हे म्हटल्याबरोबर येथ आथी म्हणितले देवे,
इथं अवतरणात काय झालं, आथी, होय, लगेच ना, हो हो. अर्जुनाला काय म्हणतो, होय कळलं मला तुझं सर्व, तुझे म्हणतो ते होय. म्हणितले देवे, हे अगदी तुझं खरं आहे, ठीक आहे, मान्य आहे असं म्हणणं त्यांना म्हणतात आथी आहे, होय. पण मग आता काय करू, मानू बापा. स्वामी महाराजांचं नेहमी असायचं, जर एखाद्याने कोणी जर म्हटलं की स्वामी असं नाही असं आहे, पण मला वाटतं असंच आहे, आणि जर व्यवस्थित सांगितलं ना, ते म्हणायचे हे तर काय मला पटत नाही, पण मानू बापा. ते म्हणायचे मानू बाबा, मानू तुमचा, असं म्हणायचे. तर ते म्हणतात देवे म्हणितले, देव म्हटले, बापा मानू. अरे बाबा अर्जुना, हे गोष्ट आता आम्हाला मान्य आहे, आमचीच कमतरता आहे, आम्ही तुला दिव्य चक्षु दिले नाही आणि त्यामुळं तुला हे विश्वरूप दर्शन होऊन राहिलं नाही. या बाबतीतलं ऊन कोणाचं आहे, आमचंच आहे. साच विश्वरूप जरी आम्ही दावावे, तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे, परी बोलत बोलत प्रेम भावे, धसाळ गेलो. हे असं बोललं की त्या चुकाचं परिमार्जन सुद्धा कसं होतं. भगवानही स्वतः संबंध जगन्नायक, पण अर्जुनाची समजूत कशी काढतात की साच विश्वरूप जरी, खरं आहे साच, खरी गोष्ट आहे, तर जरी विश्वरूप आम्ही दावावे, जर आम्हाला हे विश्वरूप दाखवायचं असेल, किंवा साच विश्वरूप जरी दावावे, खरं विश्वरूप जर तुला दाखवायचं असेल, तर तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे. आधी म्हणजे अगोदर काय करायला पाहिजे, आधी म्हणजे अगोदर विश्वरूप दाखवायचं असेल तर अगोदर आम्ही देखावया सामर्थ्य की द्यावे, तुला ते विश्वरूप पाहण्याची योग्यता मिळावी, म्हणून आम्ही त्याचं सामर्थ्य म्हणजे विश्वरूप दर्शनासाठी लागणारी योग्यता अर्थात दिव्य दृष्टी ती द्यावी, ती आम्ही द्यायला पाहिजे होते. मग द्यायला पाहिजे होती तर का दिली नाही. ते म्हणतात याचं कारण असं आहे की तुझं माझं बोलणं चाललं, त्या बोलण्यात मला इतका प्रेमाच्या आवेगात, प्रेमाच्या भरात हे सांगण्याचं, आपलं दिव्यदृष्टी देण्याचं विसरून गेलो. बोलत बोलत प्रेमाने आपला दोघांचा संवाद चालू असता असता प्रेम भावे, हे कशामुळं, प्रेम भावनेने, म्हणजे प्रेमाचा प्रकर्ष झाल्यामुळं माणसाला काय होतं, विसर पडतो, आणि त्यामुळं धसाळ गेलो हा वाक्प्रचार आहे की त्या ठिकाणी मी तुला विसरून गेलो. काय विसरून गेलो, दिव्य दृष्टी देण्याचं विसरून गेलो. ते सांगतात काय झाले, न वाहता भुई पेरिजे, तरी तो वेळू विलया जाईजे, तरी आता माझे निजरूप देखिजे, ते दृष्टी देवो तुझं. हे सुद्धा बोलणं कसं आहे बघा. अर्जुनाने भगवंताला कसे दोष दिले, तसं भगवान पण अर्जुनाला प्रेमाच्या भरात कशा प्रकाराने सांगतात. हे याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, ध्वन्यर्थ, याच्यामध्ये ध्वन्यर्थ आहे किंवा व्यंजन आहे. अर्जुनाने उदाहरण काय दिलं की मकरंद कणाचा दारात आणता घालूनी दरदोरा. भगवान म्हणतात हे बरोबर तुला दिव्यदृष्टी द्यायला पाहिजे, आमची चुकच झाली, प्रेमाच्या भरात बोलता बोलता विसरून गेलो. हे कसं झालं सांगू का अर्जुना तुला, तर काय झाले, आमच्याकडून काय झालं, न वाहता भुई पेरिजे. आम्ही काय करायला पाहिजे होते, अगोदर नांगरणी करायला पाहिजे होती आणि मग ह्या जमिनीमध्ये पेरायला पाहिजे होतं, पण आमचं चुकलं काय, न वाहता. आता म्हणजे तुला दाखवलेलं व्यर्थ आहे, तुझाच अधिकार कमी पडतो. पण स्पष्टपणे असं म्हणत नाहीत आहे का नाही, आमच्याकडून चुकलं, पण काय चुकलं, न वाहता आम्ही त्या जमिनीची कोणत्याही प्रकारची मशागत, नांगरणी वखरणी काय न करता भुई पेरीजे, जमिनीवर आम्ही पेरलं. तर त्यामुळं काय झालं, तरी तो वेळू विलया जायजे. इथं वेळू असा एक पाठ आहे, दोन पाठ आहे तिथं, वेळू विलया जायजे हा पाठ जास्त ठिकाणी. तुमच्या काय वेळू विलया जायचे ते वेलू विलया जायचे, तसा एक पाठ आहे, वेलू विलया जायजे आणि वेल शिंपलिया चिरवाया धाडीजे हा एक पाठ आहे. पण आपल्या सांप्रदायिक ज्ञानेश्वरीमध्ये हा काय कुठं दिसून येत नाही, पण पूर्वसुरीने दिलेला आहे. तर ते सांगतात काय झाले, असं काय झालं, न वाहता भुई पेरिजे, आम्ही मशागत न करता, नांगरणी वगैरे न करता जमिनी पेरली, तरी आणि पेरित होईल काय, तो वेळू विलया जायचे, तो पेरण्याचा जो वेळ आहे तो काय होईल, वायाला जाईल, असा एक अर्थ झाला. आणि वेलू लया जायचे किंवा विलया जायचे म्हणजे त्याच्यापासून उपरलेला जो वेल आहे मशागत न केल्यामुळं तो काय होईल, वाळून जाईल, शुष्क होऊन जाईल, असा एक अर्थ आहे. म्हणजे
भुई पेरण्यापूर्वी अगोदर तिचे मशागत करणं किंवा तिला योग्यता प्राप्त करून देणं, म्हणजे याच्यातून काय आहे, दोन्ही अर्थाने तुझी योग्यता नाही म्हणून तुला दिसत नाही. बरं, ती योग्यता प्राप्त करण्याला तूही प्राप्त करू शकत नाही, ती कोणी केली पाहिजे, मीच केली पाहिजे. तेव्हा माझंच विसरलं. तरी आता माझे निजरूप देखीजे ते दृष्टी देव तुझं. तरी आता तरी म्हणजे आता जे व्हायला नको होतं झालं, तरी आता यानंतर, तरी आता शब्द अनंतरे वाचक घ्यायचा. यानंतर माझे निजरूप देखीजे, जेणेकरून माझं निजरूप म्हणजे माझं स्वतःचं असणारं जे हे विश्वरूप देखीजे तुला दिसेल, अशा प्रकारची तुझं दृष्टी देवो, अशा प्रकारची दृष्टी तुला मी आता देतो असं भगवान म्हणतात. मग तिया दृष्टी पांडवा आमचा ऐश्वर्य योगो अघवा देखोनिया अनुभवा माझी वडा करी. मग मी आता तुला जी दिव्य दृष्टी देईल ना, मग तिया दृष्टी, हे पांडवा, हे अर्जुना, मग तिया दृष्टी, मग त्या दृष्टीच्या द्वारा म्हणजे मी दिलेली जी दिव्य दृष्टी, त्या दिव्य दृष्टीच्या द्वारा आमचा अघवा ऐश्वर्य योग देखोन्या, आमचा असणारा ऐश्वरम योगम म्हणजे ईश्वराचा किंवा आमच्या ठिकाणी असणारं जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचा अतिशय, योगशक्ती अतिशय. भगवंताच्या ठिकाणी सर्व प्रकारचं योगाचं सामर्थ्य परमात्म्याच्या ठिकाणी आहे. पाठीमागं दोन दिले, एक अनिमा महिमा वगैरे ह्या ज्या सिद्धी आहेत, ह्या सिद्धीने भगवान संपन्न आहे. सगळ्या प्रकारच्या सिद्धीनं किंवा रिद्धीनं परमात्मा, कारण हे अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, त्याच्याजवळ सर्वच आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे ईश्वराचा असणारा जो शक्तितिशय आहे, तो आमचा ऐश्वर्य योगू देखोनिया, तू पहा. म्हणजे हे जेव्हा विश्वरूप पाहतील तेव्हा माझं खरं असणारं ऐश्वर्य तुला कळेल. परंतु ते ऐश्वर्य तुला जर कळलं म्हणजे हे काय आहे, मी तो चांगलं बघा, असा अर्थ करता येईल की मी तो ऐश्वर्य योग सगळा तू पहा. पाहिल्यानंतर काय कर, तर अनुभवा माझी वडा करी. मग तू त्याचा काय कर, अनुभवामध्ये त्याला अनुभवा माझी वडा म्हणजे अनुभवामध्ये, अनुभवाच्या अंतर्गत त्याला कर म्हणजे आण, म्हणजे त्याचा अनुभव घे. याचा अर्थ आता मी तुला जे दिव्य चक्षु देणार आहे तो एक प्रकारचा शक्तिपात आहे. आणि ते शक्तिपात म्हणजे माझ्या मूलभूत ऐश्वर्याची एक झळक आहे. ती झळक आता तुला मी दाखवतो, पण त्यानंतर हे विश्वरूपाची दृष्टी आहे, तू तुझ्या अनुभवामध्ये कायमची जतन कर. असं सांगतात की रामकृष्ण परमहंस, असा अर्थ घ्यावा का बघा, म्हणजे असं घेतला पाहिजे असं काय आग्रह नाही, पण एकदा तुला विश्वरूप पाहिलं आणि नंतर तू अनुभवामध्ये आण म्हणजे काय. तर त्यांनी सांगितलं की रामकृष्ण परमहंस देवांना जेव्हा विवेकानंद शरण गेले, तर विवेकानंदांचं असंच होतं, मुळातच ते कॉलेजचे विद्यार्थी होते, त्यामुळं ते कोणालाही विचारायचे, साधू भेटला की तुला परमात्म्याचं दर्शन झालं का, आणि झालं असेल तर मला तू करून देतो का, असं त्यांनी सांगितलं. मग ते अनेक साधूंना भेटले, नाही तर तुम्ही जर मला दाखवू शकत नाही तर तुम्हाला झाला नाही, त्यामुळं त्यांचं ते ऐकत नव्हते. पण जेव्हा रामकृष्णांच्या पहिल्याच भेटीत त्यांनी सांगितलं तुम्ही परमात्मा पाहिला का, पाहिला तर मला दाखवू शकता का. तर त्यांनी सांगितलं पाहिला म्हणजे तो इतक्या जवळून पाहिला की तुझं माझं जेवढं अंतर आहे त्याच्यापेक्षा माझं परमात्म्याचं अंतर कमीच आहे, असं त्यांनी सांगितलं. का दोन अर्थाने कमी, का तो माझ्या हृदयामध्ये नित्य विराजमान आहे किंवा ते माझं स्वरूप आहे, मला सर्व ह्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान आहे. त्यांनी सांगितलं मला दाखवा, तर त्याला अनुभव कसा करून घ्यायचा. हे जे काही तपस्येचं सामर्थ्य आहे ते तपस्येचं सामर्थ्य, कारण या ठिकाणी एक तपसामर्थ्य आहे, त्या तपसामर्थ्याने त्यांनी हात ठेविला मस्तकी, त्यांना हात ठेवल्याबरोबर निर्विकल्प समाधी लागली. तर आता ही पुढे विश्वरूपाचं जे वर्णन केलं आहे ना, तसंच वर्णन विवेकानंद आपल्या मुखाने, मला रामकृष्ण परमहंसाने हात ठेवल्यावर कसं कसं झालं ते त्याचं वर्णन करतात. ते इथंही आता पुढं तेच वर्णन आहे का ही जे सगळी ब्रह्मांड आहे ती कशी कशी हे व्हायला लागली आणि विश्वरूप कसं दिसायला लागलं याच्याविषयी त्यांनी वर्णन केले. तसं त्यांना सगळं जग हळूहळू दिसलं सगळं व्यापक, आणि एकात एक लय होता होता निर्विकल्प समाधीला जायला लागले. तेव्हा सविकल्पमधून निर्विकल्प जाताना तेव्हा मला अजून आई हे भाऊ आहे, तुम्ही मला कुठे हे नको मला असं म्हणायला. पण त्यांनी आता काय
ते का जसं त्या विहिरीमध्ये पाऊल पुढचा पडला की मागचा पडतो, आता पडावेची पडे. त्यांनी त्यांना संपूर्ण अनुभव आणून दिला. 3 तास त्यांना निर्विकल्प समाधी लागला असं सांगतात. आणि ते झाल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा ते म्हणायला लागले की मला तसं करा. ते म्हणे आता तसं नाही, हे जे एकदा झालं ना, ही एक झळक दाखवली. आता म्हणे आता पेटी आहे ना ती बंद केली, तिचा कुलूप लावले आणि तिची चावी कोणाकडे? माझ्याकडे म्हणे. आयुष्यभर एवढ्या मोठ्या महापुरुषांनी चिंतन केलं, सगळं जग ढवळून टाकलं, पण त्यांना निर्विकल्प समाधी काही परत लागला नाही. तो ते ज्यावेळेला त्या ह्याला कन्याकुमारीला त्या शिलेवर गेले, 3 दिवस पोहून गेले आणि तिथं राहिले, तेव्हा सांगतात की त्यांना एकदा निर्विकल्प समाधीचा लाभ झाला. कोणी आज सांगतात की ते फिरत फिरत जेव्हा नाशिकला आले होते, तिथं एक बाबा होते, काय त्यांचं नाव आता मौनी बाबा किंवा पवाहारी बाबा, पवाहारी बाबा त्यांच्याजवळ आले होते. काय त्यावेळेलाही रामकृष्ण परमहंसांनी त्यांना थोडी झळक दाखवली असं सांगतात. तुझ्याकडून काही कार्य व्हायचं आहे, त्यामुळं तुला आता पुन्हा हा निर्विकल्प समाधी प्राप्त होणार नाही. आवरणभंग झाला तरी विक्षेप ठेवला, आणि तो कशासाठी? जगत कल्याणासाठी. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं की आता मी तुला हा जे विश्वरूप दाखवली झळक, ही तुझ्या अनुभवामध्ये आण. अनुभवामध्ये आण म्हणजे काय? यानंतर तुला असा शक्तिपात न करता, हे जे काही मी आत्तापर्यंत तुला शब्द शक्तिपात केलेला आहे की नाही, त्या शक्तिपानानुसार हे काय? सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सर्वच परमात्म्याची रूपं आहेत. अवघी रूपे तुझी देवा, जिकडे पाहे तिकडे बाई, हे विश्वरूपच आहे की नाही? ह्या विश्वरूपाचं तू दर्शन कर आणि त्याचा जरी कोणती सत्वगुणातली, रजोगुणातली, तमोगुणातली कार्यरूप अशी कोणतीही सृष्टी तुला दिसली तर ही अवघी रूपे, ही सर्वच काय आहे? अनंत रूप, अनंत वेश एकच परमात्म्याचे आहेत, असं तू तुझ्या अनुभवामध्ये आण. असा अर्थ करायला काही हरकत नाही ना. म्हणून ते सांगतात की मग तिया दृष्टी पांडवा, आमुचा ऐश्वर्य योगो अघवा, देखो निया अनुभवा माझी वडा करी. अनुभवा माझी वडा म्हणजे अनुभवाच्या आतमध्ये तो आण, म्हणजे त्याचा अनुभव घे. ते ऐशे तेने वेदांत वेद्ये, सकळ लोकैक आद्ये, बोलिले आराध्ये जगाचेनी. भगवान परमात्म्याला 3 विशेषणं माऊलींनी दिलेले. ऐशे जगाचेनी आराध्य बोलिले, संपूर्ण जगताचं जे आराधन करण्याला योग्य, पूजा करण्याला, वंदन करण्याला योग्य आहे अशा बोललं. म्हणजे कोण हे बोलणारं कोण आहे? तर जगाचं आराध्य आहे, म्हणजे संपूर्ण मानवमात्रांचं आराध्य दैवत या ठिकाणी बोलत आहे. पुन्हा वेदांत वेद्य, दुसरी एक गोष्ट सांगतात, हा जो परमात्मा जगाला वंदनीय आहे तर तो शास्त्र योनित्वात. जर तुम्हाला त्याला जाणायचं असेल तर बरोबर ना, वेदांत वेद्य, हा उपनिषदांना किंवा वेदांत दर्शनालाच हा परमात्मा जाणला जातो, त्याच्याद्वाराच जाणला जातो. म्हणजे परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते वेदांतानेच तुम्हाला त्याचं ज्ञान होईल. शास्त्रच आहे ज्याच्या ज्ञानप्राप्तीचं साधन, असं 2 अर्थ केले भाष्यकारांनी शास्त्रयोनित्वात. तर तसं या ठिकाणी तेने वेदांत वेद्ये, आणि पुन्हा काय सांगतात? जन्माद्यस्य यतः. आपण म्हणतो ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू, याच्यामध्ये चतुसूत्रे आणली. ते राजराजेश्वर शास्त्री द्रविड त्यांनी लिहून ठेवलं की याच्यामध्ये माऊलींची चतुसूत्रे आणली. आणि इथं सुद्धा काय जन्माद्यस्य यतः आहे की नाही? सकळ लोकैक आद्ये, वेदांत वेद्ये, शास्त्र योनित्वात आहे की नाही? आहे की नाही याच्यामध्ये? आणि बोलिले आराध्य जगाचेनी, आणि जन्माद्यस्य यतः, जगाचा तो आपला आराध्य आहे आणि त्याला जगताचे काय हे यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त्य अभिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. आणि हे कोणाचा विषय आहे? आता तो ब्रह्मजिज्ञासाच आहे जर पाहिलं तर. आणि तेच सगळा जर वेदच हे सांगत असेल तर ते काय आहे? तत्व समन्वयात पण आहे. म्हणजे कुठेही भाष्यकार व्यासांचा मागोवा घेतो आणि भाष्यकारात हे वाट पुसतो. विश्वरूप दर्शन चाललंय, पण भगवंताची विशेषण अशी देतात का वेदांत वेद्य आहे. कारण हे विश्वरूप दर्शन सांगण्यात तात्पर्य नाही, भगवंताचं यथार्थ आत्मत्वाने स्वरूप समजण्यात तात्पर्य.
ते स्वरूप कोणतं आहे तर सर्व लोकैक आद्य अर्थात सर्व लोकांचं विवर्तोपादान कारण असणारं ब्रह्मस्वरूप आहे आणि त्याला आत्मत्वाने जाणायचं आहे. आणि असा जो परमात्मा आहे तो परमात्म्याचं वास्तव रूपही तेच आहे. सच्चिदानंद एकमेवा द्वितीय नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान स्वगत सजातीय विजाती आदी भेदानी रहित देशकाळ वस्तू परिच्छेद रहित अखंड निरपेक्ष असं घनीभूत सच्चिदानंद हे जे स्वरूप आहे हे स्वरूप आता या ठिकाणी अर्जुनावरच्या प्रेमामुळं त्याच्या कल्याणासाठी बोलत आहे. ते बोलत आहेत परमात्मा. आयशे तेने वेदांत वेद्ये सकळ लोकैक आद्ये बोलिले आराध्ये जगाचेनी. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः नास पार्थाय रूपमैश्वरम्. मुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय रूपमैश्वरम्. एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी व्यासांनी केलेल्या अनुग्रह संजयावर एक घोड्यांची सेवा करणारा अश्व शाळेमध्ये, परंतु त्याला भगवान आकरण करुणा वरुणालय परमात्म्यांनी आपलं व्यासांनी केलेल्या अनुग्रहामुळं हे जे विश्वरूप दर्शन आहे हे विश्वरूप दर्शन अर्जुनाला जेव्हा होत आहे तेव्हा त्याला पण होत आहे. कारण त्याला दूरदर्शन आणि दूरश्रवण ह्या दोन्ही सिद्धी व्यासांनी प्रदान केलेल्या आहेत. त्यामुळं आपलं संजयाला इथं संवाद कोणाचा आहे, जसा अर्जुनाने परमात्म्याचा संवाद आहे तसाच गीतेमध्ये संजय आणि धृतराष्ट्राचा संवाद आहे. तेव्हा हे सगळं चाललेलं कोणी त्यांनी काय धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या युद्धाची हकीकत ऐकण्याची त्याची इच्छा आहे आणि त्याला हा संजय हे सांगत आहे. तेव्हा हे चाललेलं सर्व आता या ठिकाणी संजय जो काय आहे तो संजय धृतराष्ट्राला बोलत आहे. संजय उवाच धृतराष्ट्र हा धृतम राष्ट्रमेन सा धृतराष्ट्र ज्यांनी राष्ट्र म्हणजे या ठिकाणी देह तादात्म्य भ्रांती ज्याला झालेली आहे असा धृतराष्ट्र आहे. आणि तो प्रश्न कोणाला विचारतो, आंधळ्याचे पाठी लागले आंधळे त्यांना विचारित नाही, संजयाला. सम्यक जयती ती संजया, ज्यांनी आपल्या इंद्रियावर मनावर ताबा मिळवलेला आहे किंवा जिंकलेला आहे अंतर्मुख होत आहे अशा अंतर्मुख पुरुषाला जरी बहिर्मुख पुरुषाला शरण जाण्यापेक्षा अंतर्मुख पुरुषाला जर शरण गेला तर त्याच्या जीवनातलं काही म्हणजे त्याला लाभ झाल्याशिवाय राहत नाही असं भरपूर चिंतन केलेलं आहे. एक टीका आहे यांची श्रीधरी टीका 3 खंडात आहे. म्हणजे श्रीधरी टीका थोडी पण त्या महापुरुषांनी ह्या व्युत्पत्तीचं जास्त चिंतन केलेलं आहे आणि सगळे टीका त्यांनी योगदर्शनाला अनुसरून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याच्यामध्ये संजय हा धृतराष्ट्र हा संजयाला शरण गेला म्हणून तो जर एखादा जीवाला शरण गेला असता तर त्याला काय उपयोग झाला असता. त्यांनी जीवाचा आश्रय नाही केला. जीव पण कसा ज्याचं शास्त्र सुसंस्कृत अंतःकरण आहे अशा जीवाला शरण गेल्यामुळं ज्ञानोबराय पुढे जाऊन काय सांगतात, तैशी श्रीहरीची वक्तरीची अक्षरे संजितेय सांगितली आदरे आणि आंधू तोही अवसरे सुखिया झाला. श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातली अक्षरं आदराने संजयाने सांगितली. धृतराष्ट्र म्हणत होता हे न पुसत होते, मी तुला हे विचारत सुद्धा देखील नाही, मला फक्त किम अकुर्वत तिथं कोणी काय केलं म्हणजे कोण जिंकलं हे मला ऐकण्याची इच्छा आहे. मला हे तत्त्वज्ञान ऐकण्याची इच्छा नाही. परंतु ती गोड अक्षर भगवंताची ह्या संजयाच्या अधिकारी पुरुषाच्या मुखातून पडली त्या क्षणी त्याला बोध झाला नाही. पण अंधू तोही अवसरे तो गीतेमध्ये ऐकलेला उपदेश कुठं फलीभूत झाल्याचं सांगितलं, भागवतामध्ये आहे की नाही. विदुराने जेव्हा त्याला सांगितलं अरे एखाद्या कुत्र्यासारखा तू ज्यांना मारण्याचा प्रयत्न केला, विषाचे लाडू दिले, त्या लाक्षागृहात जाळलं आणि तो आता तुझ्या सगळ्या पुत्रांचा नाश महाभारत युद्धामध्ये झाल्यानंतर
इथं चतकोर तुकड्यासाठी त्या पुतण्यांकडं पाहतो आणि जीवनाचं खरं उद्दिष्ट जे आहे तेही तू विसरला असं त्याला सांगितल्यावर रात्रीचंच गांधारी आणि धृतराष्ट्र निघून गेले आणि मग त्यांनी योगाग्नीनं देह दहन केला असं भागवतामध्ये त्याचं वर्णन आले. मग उपयोग झालाच की नाही? उपयोग झाला, परंतु अंधू तोही अवसरे या काही काळाने त्याला उपयोग झाला. तो संजय आता या ठिकाणी या धृतराष्ट्राला सांगतो की संजय उवाच एवं उक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. उद्या पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर